अधिकाराची, त्याच्या चर्चेतून काय मार्ग निघेल तो काढू आपण, मार्ग शोधायला लागेल. प्रॉपर्टी कार्ड कोळीवाड्याचे एक सामूहिकरित्या तुम्ही मागत आहात का प्रॉपर्टी कार्ड इंडिव्हिज्युअल प्रत्येकाला राहील असं? नाही, इंडिव्हिज्युअली नाही. आता ह्या विषयावरती मोठी बैठक होईल. ह्या छोटा काम नाही आहे कोळीवाड्यांचं आणि पूर्ण महाराष्ट्राचं आहे. तर भौगोलिक परिस्थिती काय आहे त्या हिशोबानेच ते करावं लागेल. तरी दळंबरीतील गरजेपोटीचा विषय संपलाय असं आपल्याला वाटतं का, किंवा त्या प्रकल्पग्रस्त समाधानी आहेत किंवा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही समाधानी आहात का? मी लोकप्रतिनिधी म्हणून समाधानी नाही आणि तो विषय आजही तसाच आहे आणि प्रत्येक वेळी लोक निवडणुका आल्या का प्रकल्पग्रस्तांना खोटी आश्वासनं दिली जातात आणि मी स्पष्ट बोलते म्हणून लोकांना मी नको असते, कारण त्या बोलतात, त्या चांगलं बोलत नाही, ते शिवीगाळी करतात. स्पष्ट बोलणं म्हणजे शिवीगाळी नाही होत आहे. एखाद्याला कॉलर पकडून कानाखाली म्हणून शिवी देणं शिवीगाळी होते. पण हे गोष्टी तुम्ही जे मला विचारता मनोजजी, खरं सांगायचं तर मी स्वतः समाधानी नाही, पण याच्यावरती मी 2004 पासून काम करते, पण मला पाहिजे तसं यश मिळत नाही. यश मिळालं का त्याच्यात कोणीतरी मिठाचा खडा टाकून ते यश बाजूला घेऊन जातो आणि त्यामुळे मी असमाधानी आहे की मी केलेल्या कामावरती कोणी ना कोणी येऊन तिथे ते काम कसं होणार नाही. आता बघा मरीना सगळं काम झालं, टेंडर झालं, टेंडर प्रोसिजर पर्यंत मी पोहोचली, पुन्हा जाऊन तिथे ते काम बंद केलं. हॉस्पिटलचं तेच केलं होतं, पण नशीब माझं तिथे हॉस्पिटलचं सगळ्या परवानग्या मिळाल्या मला बेंगलोरच्या तिथल्या. म्हणजे प्रत्येक चांगलं काम ह्या तुम्हाला खरं स्पष्ट मला जे सांगायचं तर ग्रामस्थांची घरं नावी होऊ नये म्हणून पहिला एक पार्टी काम करायची, ती पार्टी संपली का दुसरी पार्टी करायची. त्याच्यात तुम्हाला माहिती आहे शिवसेनेने करत आणलं तर काँग्रेस जाऊन नको करायचे, काँग्रेसने केलं तर शिवसेना नको करायची आणि त्याच्यामुळे काही प्रश्न या लोकांच्या मुळे इथले सुटले नाहीत असा माझा ठामपणे आरोप आहे. तुम्ही आता कोळीवाड्यांचा म्हणजे महाराष्ट्राचा विषय हाती घेतलेला आहे, एक प्रोत्साहन तुम्हाला मिळालं या निवडणुकीच्या माध्यमातून असं वाटतं का? आणखी कुठला विषय तुम्ही महाराष्ट्र स्तरावर मांडू इच्छिता? काही विचार केला, अभ्यास केलाय? माझा आता अभ्यास केला तर दळंबेचे 3-4 प्रकल्प होते, पण काल आम्ही ज्यावेळी बसलो होतो त्यावेळी असे विषय झाले महाराष्ट्राच्या लेवलवर, तर ते सगळे बोलले तुम्ही MLC होता त्या कुठले कुठले विषय घेतले होते. तर मी सांगितलं अनेक विषय घेतले, पण सगळ्याच विषयांना न्याय मिळतो असं नाही. काही विषय पटकन सुटून जातात, तर काही विषयांना वर्षानुवर्ष लागतो. आता तुम्हाला पोलिसांच्या घरांचा विषय मी 2004 पासून मांडते, 2024 आलं तरी तो प्रश्न सुटत नाही. फक्त काय होतं तात्पुरती मला 2.5-4 कोटी देतात त्या पुरवणी मागण्यामध्ये आणि मरमपट्टी होती त्या पोलिसांच्या घराची, काय दरवाजे नवीन लागतात, काहीतरी बाथरूम बनतं, त्याच्या पलीकडे मी जातच नाही. पण त्याच्या पलीकडे कोणाची इच्छाशक्तीच नाही ते करायचे घर. पण आता तुमचं पूर्ण सरकार बहुमताचं सरकार आहे, तुमचे लाडके मुख्यमंत्री आहेत, आता तरी तुम्ही आक्रमक होणार तर नाही? मी तर आक्रमकच आहे. 5 कोटीवर तर समाधान मानणार? मी आक्रमक आहे म्हणून तर लोकांना नको आहे, म्हणून मग तुम्ही तुमचा स्वभाव सोडून देणार आहात का? मी नाही सोडणार. स्वभाव जो आहे तो आहे. स्वभाव बदलता येतो का? कपडे दागिने बदलता येतात, स्वभाव माझा बदलणारच नाही आणि मी बदलू देणार नाही. आक्रमक आहे म्हणून तिथपर्यंत पोहोचले, नाही तर तुम्ही कधीच गुंडाळून मला टाकले असते तिथं स्मशानभूमीत. आम्ही तुम्ही नाही म्हणजे आहेत ना बरेच लोक माझे हितचिंतक, यातले पण बरेच आहेत हितचिंतक. अरे आरोप नाही, प्रेम, स्पष्ट प्रेम देते. या होतून 5 वर्ष तुम्ही माझ्याच जवळ आहात, मी 10 वेळा सांगितलं पण एकाने पण माझं ऐकलं नाही. मी तुम्हाला आता एक स्पष्टीकरण सांगते. तुम्ही सांगताना मी 377 मतांनी काठावर आली, ओके, मला मान्य आहे ही लढाई होती. 377 काठावर मी 5 झाली, प्रमोद 5. मला एक सांगा, राजन विचारे साहेबांना इथे मतदान किती झालं लोकसभेला सांगा? 90,000 बरोबर आहे की नाही? हो सामनेवाले बरोबर आहे ना? हा 90,000 बरोबर आहे. आताच्या उमेदवाराला किती झाले? 91,450. 91,450. मग 90,000 मतदान कोणाचं होतं? उंबाट्याचं होतं.
मग तुमचं मतदान कुठे आहे? 1,500च. 1,450 एवढंच तुमचं मतदान. एवढा लावा जामा तुम्ही घेऊन गेले, पार्टीतून एवढे नगरसेवक घेऊन गेले, मग तुमचं 1,450 मतदान. माझं मतदान किती होतं? 87,000. त्यात मी 91,500 आणले. 4,500 मला एक्स्ट्रा मिळाले. वर 4,500 पण नाही मिळाले. 90,000 लोकसभेचं मतदान डोळ्यासमोर ठेवून तुम्ही इलेक्शनला उतरलात आणि त्या उतरल्यामुळे तुम्हाला 1,440 मतदान झालं. मग आता श्रेष्ठ मी आहे का हे आहे? म्हणे जनतेच्या मनातला आमदार. मग तुझी मतं कुठे गेली? जनतेच्या मनातल्या आमदाराला 1.5 लाख मतं पाहिजे होती. प्रत्येक नगरसेवकाला 1,000. मला माझी मतं पडली ना. माझी मतं कमी झाली का कुठे? माझी मतं कमी झाली का? नाही झाली. काय नीट कर शूटिंग आणि दाखव कुठली तरी बाई ही वंदा मात्रे चांगली नाही म्हणून. करा तेही करा. आईसारख्या बाईला किती बदनाम करायची करून टाकायचा. परमेश्वर माझ्या मागे आहे म्हणून मी 377 मतांतरी निवडून आली. तुमची मतच नव्हती. ती शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची 90,000 मतदान होतं. ते 90,000 मतदान तुम्हाला आलं काय? नवल झालं का? कुठे नवीन सूर्य उजाडला का? हे गणित आहे ना. हे गणित काल मी हिला पण सांगितलं पायरीवर की त्याची मतं कुठे आहेत? मग तुमचा लाडका उमेदवाराची मतदान कुठे? 1,440. तिथं 90,000 उभाटाची मतं आहे. जशी माझ्या पार्टीची मला मतं होती 87,000 त्याच्यात मी वाढवली ना. आणि ह्यांनी जर विजय नाटाजींना उभं केलं नसतं माझ्या विरोधात तर मी 1.25 लाखावर होती. माझ्याच इथे जवळजवळ 23-24 आहे. दिवा ते दिवाळापर्यंत वाशी गाव आहे. सगळ्या गावात छोटे छोटे कोळी लोकांच्या वस्ती आहेत, आगरी लोकांच्या वस्ती आहेत. पण आज काय होतं, सगळं लोकवस्ती वाढल्यामुळे हे सगळं तोडायला वगैरे जातात. ते थांबलं पाहिजे कुठेतरी. आता ताई संपूर्ण नवमुंबईतले कोळीवाडे सगळ्यात अख्ख्या महाराष्ट्रातील कोळीवाडे तुम्ही प्रश्न काढले. महाराष्ट्रात काम केलेलं असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न मला माहिती आहेत. मी अनेक चर्चा घेतल्या होत्या. आपल्याला माहिती असेल की मला जेव्हा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला त्यावेळी महाराष्ट्रातल्याच प्रश्नावरती हा मला पुरस्कार संसदपटू म्हणून त्यावेळी संसदीय कुलगुरूंनी तो दिला होता. तर महाराष्ट्रातले आता नवंबईत काही इतके प्रश्न आहेत असं वाटत नाही. जे आहेत ते आम्ही सोडूच. पण एक विचार करते की महाराष्ट्रातले पण काही असे प्रश्न आहेत की जे मी सोडवू शकते, ज्याच्या पाठपुरावा करून मी त्या प्रश्नांना न्याय देऊ शकते. कारण आपल्याला माहिती आहे जेव्हा मी फ्री होल्डचा प्रश्न घेतला तर औरंगाबाद असेल, नाशिक असेल, जालना असेल आणि नवी मुंबई असेल, जिथे जिथे शिडको आहे तिथला तो प्रश्न त्याला उपयोगी पडत होता. मग घर कायमस्वरूपीची लक्षवेधी असेल किंवा फ्री होल्ड असेल, तर मी नेहमी महाराष्ट्राला लक्षात ठेवलेलं आहे आणि काम करताना त्या पद्धतीने मी नेहमीच लक्षवेधी मांडलेला आहे. हा पहिलाच प्रश्न नाही आहे. आपल्याला माहिती असेल फ्री होल्ड करताना लक्षवेधी लावली 2015 मध्ये देवेंद्रजी होते. त्यांनी तिथे योग्य तो GR काढलेला आहे. पण लोकांनी त्या मार्गाला जाऊ नये म्हणून अशी अफवा पसरवली गेली की त्याचे पैसे जास्त लावले, तो बरोबर नाही आहे. आपण परत तो एकदा GR काढा, वाचा, त्याच्यावर अभ्यास करा. तो GR व्यवस्थित दिलेला आहे, तो घरांचा पण दिलेला आहे. पण काम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक म्हणतो ना की त्याला काय बोलतात, ते पसरवतो ना, म्हणजे त्या पद्धतीने इथे जे पसरवून ती कामं, झालेली कामं कशी बंद करायची ही पद्धतच इथे जी सुरू आहे. मला आपल्या लोकांची गरज होती, कारण आपणच एक असं माध्यम आहे की लोकांपर्यंत सत्य गोष्टी पोहोचवू शकता. पण कुठेतरी तुम्ही माझ्या मांडलेल्या सत्य गोष्टी सुद्धा त्या पोहोचवू शकल्या नाही, याचंही मला कुठेतरी मनात एक दुःख आहे की 5 वर्ष केलेली, 10 वर्ष केलेली कामं ही झाकून गेली आणि फक्त एकच काम वेगळ्या पद्धतीने झालं. ठीक आहे, असो, रात गई बात गई. पण जे पण कामं आहेत
ते मी महाराष्ट्र लेवलवरती माझे प्रश्न जर तुम्ही काढले तर महाराष्ट्रावरच्या छोट्या मुलांची चर्चा, जे तुम्हाला माहिती नसेल, मी MLC असताना ती चर्चा ठेवली होती, जी लहान बाल कामगार काम करतात फुग्याच्या फॅक्टरीत, तिथे TB होते, हात जळले जातात, स्फोट होतो. अनेक लोकांकडे बाल कामगार आता तुम्हाला दिसणार नाही. तर त्यावेळी उठवलेला मी जवळजवळ 2006 ते 7च्या दरम्यान आवाज असेल, मजुरांची चर्चा असेल, रोजगारांची चर्चा, माझ्या जर तुम्ही चर्चा पाहिल्या 2.5 तासाच्या, तर महाराष्ट्रावर अनेक लेवलवरती मी वरिष्ठ सभागृहामध्ये त्यावेळी चर्चा घडवून आणलेल्या आहेत. आणि त्यामुळे एड्सवरची चर्चा जी होती, त्यावेळी नवी मुंबई झाली आणि रेल्वे आली. आपल्याला माहिती आहे, नवी मुंबईमध्ये अनेक मुलं जे रेल्वेच्या मार्गाने मुंबईला जायची आणि त्यांना एड्सचं जे प्रमाण लागू झालं, दिवाळ्यात, बेलापूर, अनेक गावामध्ये आपली अनेक मुलं गेली. त्यावेळी तो प्रश्न घेतला होता. त्या प्रश्नावरूनच मला राष्ट्रीय संसदपटू म्हणून मला त्यावेळी राष्ट्रकुल मिळालं प्रतिभाताई पाटीलच्या हस्ते. तर मी अनेक वेळा महाराष्ट्राच्या चर्चा वरिष्ठ सभागृहामध्ये केलेल्या आहेत. तर मला असं वाटलं की हे जे कोळीवाडे आहेत, जेव्हा मी जाते फिरते तर माझ्याकडे मी कोळीवाड्याचे प्रश्न सोडवते, तर अनेक कोळीवाडे माझ्याकडे येतात. उत्तर मीरा भाईंदरचे आलेले, उरणचे आलेले लोक आहेत, तुमचं सायन कोळीवाडा आहे की तुम्ही पैसे आणता, तुम्ही जेट्या बनवता, तर आम्हाला पण सुधारणा करायची आहे. तो कुठल्या डिपार्टमेंटकडे गेलो पाहिजे, कुठल्या डिपार्टमेंटमधून आम्हाला हे पैसे मिळतील, तसे अनेक प्रश्न असतात. आता काल सुद्धा मी सभागृहात गेले तर बरेचसे लोक याच प्रश्न घेऊन माझ्या मागे फिरत होते की आमच्या इथे ताई काहीतरी करा म्हणून. आपल्याला जितकं शक्य असेल ते आपण करायचं असं. आणि अध्यक्ष स्वतः बोलले की आपण मीटिंग लावू, मुख्यमंत्री बोलले. मग आता मला एक दिलासा वाटला की नाही, येणाऱ्या हप्त्यामध्ये आपली बैठक होईल आणि एक चांगला निर्णय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपण या महाराष्ट्रासाठी करू. त्यात काही त्रुटी असतील, काय असतील, कशा पद्धतीने ते करावं लागेल, ते अधिकारी वर्ग पूर्ण करू घेऊनच अभ्यासूपणे हे त्यांना कसं तिथे काम करता येईल. कारण कोळीवाड्यात बघितलं असतो मी, त्या गावगावठांमध्ये बघितलं, माणूस मेला तरी माहीत रस्त्यावर आणायला लागतं. एवढी गल्ली गल्ली श्वास घ्यायला जागा नाही. आज तुम्ही जर दिवाळा कोळीवाड्यात त्या बैरी देवाला गेलात वरती, तर 2 मिनिटांनी तुमचा श्वास कोंडेल. ते लोक कसे राहतात याचं आपल्याला, मी आता प्रचार दौऱ्यात गेली तर दोन्ही बिल्डिंग याच्यात हवाच नाही आहे. एक 5-10 मिनिटं बसल्यावर गुजमरल्यासारखं होतं. तर अशा परिस्थितीत कोळीवाड्यांचा पुनर्विकास कसा करायचा, आणखीन काय पद्धत करता येईल, हा जेव्हा मीटिंग मध्ये ज्यावेळी विषय येईल त्यावेळी अनेक आमदार त्या विभागातले असतील आणि ते आपले आपले प्रश्न त्या विभागातून कसे, हा फार मोठा प्रश्न आहे. हा तुम्हाला दिसतो इतका छोटा नाही आहे. कारण प्रत्येकाची जी भौगोलिक अवस्था ही वेगवेगळी आहे. माझ्या इथली वेगळी आहे, सायन कोळीवाड्याची वेगळी आहे. तर सायन कोळीवाड्यामध्ये अनेक बिल्डर गेले आहेत, त्यामुळे त्या लोकांचे खूप गुच्ची झाले. काही जुने माझ्याकडे मध्ये आलेले मुकादाम म्हणून सायन कोळी, त्यांचं परंपरागत त्यांची घरं आहेत, त्यांना नाही द्यायचे आहेत, त्यांना स्वतः डेव्हलप करायचे आहेत. या अशा काही ज्या गोष्टी आहेत तर त्या मीटिंग मधून त्या साध्य होतील. अधिकारी कशा पद्धतीने ते प्रश्न सोडवतील आणि अध्यक्ष किंवा मुख्यमंत्री कशा पद्धतीने न्याय देतील याच्यावरती या पुढच्या हप्त्यामध्ये माझं लक्ष लागलेलं राहील. आणि जसजसं तिथे होईल मी तुम्हाला ते अपडेट देत राहील. कारण हा प्रश्न सुटणं फार गरजेचं आहे की जे भूमिपुत्र पूर्वीचे आगरी कोळी होते, आज त्यांना उपयोग. आज आपण फक्त झोपडपट्ट्या नावे होतात आहेत, त्यांना घरं मिळत आहेत, पण या लोकांचं कुठेच काही होत नाही आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही पहिला प्रश्न हातात घेतलेला आहे आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून तो सोडवण्याचा मी प्रयत्न करतो. काही हे जे कोळीवाडे जे आहेत ते समुद्राच्या बाजूला असतात, त्यामुळे सियाखेचा खूप मोठा विषय इथे येतो. केंद्रामध्ये तुमची सत्ता आहे, या संदर्भामध्ये तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून केंद्राकडे कसे अप्रोच करणार? आता